आपल्यासोबत बोलण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले जे आहेत TV9 मध्ये स्वागत। तब्बल 19 वर्षांनंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत। त्यांनी नंतर सहकुटुंब असल्याचं दर्शवलं देखील आहे फोटोमध्ये। काय प्रतिक्रिया आहे तुमच्या सांगा? एक तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये 19-20 वर्षापूर्वी फूट झालेली होती। राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे असतानाही त्यांना त्यांच्या विरोधामध्ये जाऊन त्यांनी मनसे स्थापन केलेली होती आणि त्याला आता तब्बल 19-20 वर्ष होत आहे। 20 वर्षानंतर दोन भाऊ एकत्र येत आहेत, आनंदाची गोष्ट आहे। पण जरी हे दोन भाऊ एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुतीला जास्त फायदा होणार आहे, कारण महाविकास आघाडीमध्ये फूट होईल आणि तिसरा गट यांचा जो आहे तो यांचा स्थापन होईल आणि त्याचा फायदा आम्हाला महायुतीला मिळेल। दुसरा मुद्दा हा आहे की मराठीच्या मुद्द्यावर आता हे दोघे एकत्र आलेले आहेत, तर मराठी प्रेमी आम्ही सुद्धा आहोत आणि विजय मेळावा घेण्याचा यांना काय अधिकार नाही आहे। एक तर देवेंद्र फडणवीस यांनी या रद्द केलेला होता आणि त्यामुळे विजय मेळावा घ्यायचा असेल तर तो महायुतीने घ्यायला पाहिजे होता, पण तरी आपण घेतला, ठीक आहे, आनंद आहे आम्हाला। तुम्ही दोघे आता एकत्र आलेले आहात, किती दिवस एकत्र राहताय ते पाहूया। पण मुंबईमध्ये सुद्धा मराठी भाषिकांची संख्या कमी आहे, नॉन मराठी लोकांची संख्या जास्त मोठी आहे आणि त्याला जबाबदार आपण आहोत, कारण जे अनेक उद्योग जे आहेत ते उद्योग आम्ही न टाकल्यामुळं बाहेरचे लोक इथं आले आणि मुंबई ही आर्थिक राजधानी होण्याचं कारण हे आहे की मुंबई महाराष्ट्रीयन तर आहेतच आहेत, पण बाहेरून आलेल्या लोकांनीच या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपले उद्योगधंदे टाकले आणि मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यामध्ये मराठी माणसांच्या सोबत त्यांचं सुद्धा मोठं योगदान आहे। त्यामुळं मराठी करून हिंदी भाषेला विरोध करणं हे संविधान विरोधी आहे। हिंदी भाषा आपली राष्ट्रभाषा आहे आणि पण ही गोष्ट खरी आहे की हिंदी भाषा जी आहे ती हिंदी भाषा पहिलीपासून शिकवणं याची काही आवश्यकता नव्हती, त्याचा GR सरकारने काढला होता आणि वर्षातून 10 फक्त क्लासेस होणार होते, महिन्याला एखादा क्लास होणार होता त्यामध्ये, तरीसुद्धा एवढ्या लहान मुलांना हिंदी शिकवणं योग्य नव्हतं आणि म्हणून उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी मागणी केली म्हणून नव्हे तर मराठी माणसांच्या भावना लक्षामध्ये घेऊन माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने ते GR रद्द केलेले आहेत। आता हे दोघे भाऊ एकत्र आलेले आहेत, मुंबई महानगरपालिकेमध्ये एकत्र राहणार आहेत का? जरी ते एकत्र राहिलेही तरी सुद्धा जो नॉन मराठी माणूस आहे तो टोटल यांच्या विरोधामध्ये जाणार आहे आणि मराठी भाषिक जे लोक आहेत त्यामधले 50-60% लोक आमच्यासोबत राहणार आहेत। सगळे मराठी त्यांच्या बाजूलाच आहेत असं म्हणता येणार नाही आहे। आम्हाला महायुतीला मॅक्झिमम मतदान करणारे मराठीचे जास्त लोक आहेत, काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यामुळं त्यांना मराठी मतं अजिबातच मिळणार नाहीत असं नाही आहे। त्यामुळं या दोघांनी एकत्र येऊन काय तसा महाराष्ट्राच्या राजकारणावर फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही आहे आणि एकतर जी मुंबईमध्ये दादागिरी चाललेली आहे, एकतर मराठी आली पाहिजे गोष्ट खरी आहे, पण मराठी तू बोल ना त्याच्यात थोबाडी देणे, व्हिडिओ काढणे, सगळे पाठवणे, तर अशा पद्धतीची दादागिरी योग्यता नाही आहे। मला असं वाटतं की राज्य सरकारने अशा पद्धतीचं कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल स्ट्रिक्ट भूमिका घेतली पाहिजे आणि जे परप्रांतीय आहेत त्यांनी काहीतरी चॅलेंजात्मक अशा पद्धतीची भूमिका घेऊ नये। आपल्याला मुंबईत राहायचं आहे, आपल्याला मुंबईत शांत ठेवायची आहे। मराठी असो, हिंदी असो की गुजराती असो की साऊथ इंडियन असो, सगळेच लोक आपले इंडियन लोक आहेत। त्यामुळे मुंबईमध्ये अशा पद्धतीची दादागिरी दोन्ही बाजूने होऊ नये आणि मुंबई शांत राहिली पाहिजे। जे दादागिरी करतील त्यांच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे अशी आपली मागणी आहे। तुम्ही असं म्हणताय की ठाकरे बंधू एकत्र आल्याने कोणताही फरक पडणार नाही निवडणुकीवर ना महाराष्ट्रावरती, मात्र संजय राऊत तर असं म्हणताय की ठाकरे ब्रँड एकत्र आलाय, आता तुम्ही खुर्च्या खाली करा। मला असं वाटतं खुर्च्या खाली करा हा त्यांना म्हणण्याचा अधिकार नाही आहे, जनता मला सांगेन।
दोन भाऊ जर एकत्र आले तरी हे लोकसभेला म्हणत होते की आमचं सरकार जाणार, आमचं सरकार आलं. विधानसभेला म्हणत होते की हे अजिबात येणार नाहीत, तरी आम्हाला 237 जागा मिळाल्या. आता हे म्हणतात की आता दोन भाऊ एकत्र आले, आता खुर्च्या का खाली करा. खुर्च्या का खाली करा ना, आम्ही खुर्च्या का खाली करणार नाही. म्हणजे खुर्च्या खाली करायला जनतेने सांगितलं तर आम्ही त्या का खाली करू. पण संजय राऊत सांगतायत म्हणून खुर्च्या खाली करण्याचा प्रश्न अजिबात येत नाही आहे. निवडणूक तुम्ही लढा, तुम्हाला बहुमत मिळालं तर तुम्ही सत्तेवर या खुर्च्या घ्या ताब्यामध्ये. अशा खुर्च्या का खाली करा म्हणून त्या का खाली होणार नाहीत. आणि म्हणून माझं मत असं आहे की या दोन भावांच्या राज ठाकरे यांची इव्हेंट मॅनेजमेंट अत्यंत चांगली असते, चांगली ते वक्ते आहे. पण त्यांना मतं मिळत नाहीत हे आपण अनेक निवडणुकीत पाहिलेलं आहे. आणि उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणारे एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार आणले. रोज त्यांच्या गटामध्ये शिवसेनेचे अनेक लोक जात आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरे हे आपल्या लोकांना सांभाळू शकले नाहीत, आपल्या आमदारांना सांभाळू शकले नाहीत. आणि एकतर उद्धव ठाकरे यांनी चूक केली की त्यांनी सुरुवातीला जर ते महायुतीसोबत राहिले असते तर हे सगळं घडलं नसतं. त्यामुळं त्याला उद्धव ठाकरे जबाबदार आहे. त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे न जाता त्यांनी BJP सोबत राहणं अत्यंत आवश्यक होतं. पण ते न राहिल्यामुळं त्यांच्यावर अशी पाळी आलेली आहे. त्यामुळे ठीक आहे, तो आता विषय वेगळा आहे. पण तुम्हाला जेवढी मतं मिळवायची आहे ती मिळवा, तुम्हाला तो अधिकार आहे. परंतु माझं मत असं आहे की या दोघांच्या येण्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात फारसा फरक पडणार नाही. आणि फरक पडला तर तो महाविकास आघाडीला फरक पडणार आहे. इंडियाला अजिबात तो फरक पडणार नाही, महायुतीला अजिबात फरक पडणार नाही. उलट महायुतीचा जास्त फायदा होईल असं माझं अनालिसिस आहे. देवेंद्र फडणवीसांनी देखील हे म्हटलेलं आहे की भाषेच्या नावावर गुंडगिरी करणार असेल तर त्याला कडक शिक्षा करू म्हणून. मात्र मेळाव्यामध्ये दोघा भावांचा सूर असा होता, मीरा भाईंदरचं जे प्रकरण घडलं किंवा अन्य प्रकरणं, जर तुम्ही मराठीच्या अंगावर याल तर आम्ही असंच कानं खाल्लं, असं त्यांचं एकंदरीत म्हणणं होतं. नाही, मराठीच्या अंगावर आलं तर करा, पण तुम्ही त्यांच्या अंगावर तर जाऊ नका. मराठीच्या अंगावर कोणी येत नाही आहे. तुम्ही मराठी बोलू नका किंवा कोणी असं म्हणत नाही आहे. त्यामुळं त्यांच्या विरोधामध्ये जाण्याचा विषयच येत नाही आहे. ते जाणीवपूर्वक आम्ही कसे दादा आहो, त्यांना थोबाडीत मारायचं असेल तर त्या मनुष्यात थोबाडीत मारता येत नाही का? म्हणजे 4 लोकांनी तर जाऊन त्या ठिकाणी थोबाडीत मारायचं, यामध्ये काय मर्दुमकी आहे? थोबाडीत मारायची असेल तर पाकिस्तानच्या लोकांच्यावर जाऊन मारतात थोबाडीमध्ये. तर ठीक आहे, तर सांगायचं उद्देश एवढाच आहे की मराठीला कोणी विरोध करत नाही आहे. आणि इथं जी मुलं जन्मलेली आहे ती साऊथ इंडियन असतील, नॉर्थ इंडियन असतील, गुजराती असतील, वेस्ट बेंगॉलची असतील, कुठली असतील, तर सगळी मुलं मुली सगळं मराठी अत्यंत चांगलं बोलतात. अनेक उद्योग क्षेत्रात लोक मराठी चांगलं बोलत आहेत. त्यामुळं आता आपले मंगल बाबा लोढा जे आहेत ते राजस्थानचे आहेत, ते मराठी बोलत आहेत. अनेक लोक मराठी बोलतात. कृपाशंकर सिंग आहे ते मराठी बोलतात. अनेक जे लोक आहेत ते हिंदी भाषिक लोक मराठी बोलणारे आहेतच आहेत. आणि हिंदुत्वाचा नारा द्यायचा आणि हिंदू लोकांना ठुकून काढायचं, हिंदुत्वाचा नारा द्यायचा आणि हिंदू लोकांवर हल्ला करायचा, हिंदुत्वाचा नारा द्यायचा आणि अशा पद्धतीच्या लोकांना एकदम टार्गेट करणं योग्य नाही. त्यामुळं मला असं वाटतं की ही दादागिरी संपली पाहिजे. आणि दादागिरीला वेळ आली तर दादागिरीनं उत्तर द्यावं लागेल. आणि पोलिसांनी मात्र यामध्ये लक्ष घालणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीचे व्हिडिओ काढून जे काय यांचं नाटक चाललेलं आहे ते सगळं बंद पाडणं अत्यंत आवश्यक आहे असं माझं मत आहे. 19 वर्षांनी 2 भाऊ एकत्र आलेले आहेत. काही दिवसांपूर्वी तुम्ही देखील प्रकाश आंबेडकरांना साथ घातली होती की समाजासाठी हे ऐक्य तयार राहावं, यासाठी एकत्र यावं. तुम्ही 4 पावलं मागे जाणार होतात, या संदर्भात काय सांगाल? त्या संदर्भात माझी भूमिका आहे, पण माननीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ऐक्याबद्दल निगेटिव्ह आहे. ते ऐक्यासाठी तर तयार नाही आहे. आणि मी तर सांगितलं होतं की जर ऐक्य समाजात होत असेल, ते भाऊ एकत्र येत आहेत, ते काका पुतणी एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत, तर आम्ही समाजासाठी एकत्र यायला काही हरकत नाही आहे. एक मोठी ताकद आमची उभी राहू शकते. त्यामुळं बाळासाहेब आंबेडकर आणि मी जर एकत्र आलो तर सगळा समाज एकत्र येतो.
त्यामुळं काही गोष्टी टाळण्याची माझी तयारी आहे, 4 पावलं मागे येण्याची माझी तयारी आहे. आणि बाळासाहेब आंबेडकर जर आमच्यासोबत आले तर माझं मंत्रिपद त्यांना देण्याची आपली तयारी आहे. त्यामुळं मी आता मंत्री एवढे आता 9 वर्ष राहिलेलोच आहे. त्यामुळे जर बाळासाहेब आणि मी जर एकत्र आलो तर माझं केंद्रातलं मंत्रिपद बाळासाहेबांना देण्याची माझी तयारी आहे. पण एकत्र आलं पाहिजे, समाजासाठी एकत्र आलं पाहिजे, एक मोठी ताकद आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळं जर बाळासाहेब आंबेडकर प्रतिसाद देत असतील तर 4 पावलं मागे येऊन ऐक्यासाठी पुढे जाण्याची माझी तयारी आहे. तुम्ही काही संपर्क साधला का त्यांच्याशी? नाही, संपर्क. धन्यवाद. आपल्यासोबत होते रामदास आठवलेजी. कॅमेरा पर्सन चरणसह निवृत्ती गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.